पाहतो कुशाल पाटील त्यांनी जर झेल टिपला तर शुभम जी पाध्ये यांच्याकडून 500 रुपीजचं कॅश प्राइज असेल. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय सेकंड मॅच रॉकी ग्रुप चषक 2021 टेंबी खोडावे. अत्यंत दर्जेदार मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं हार्दिक स्वागत. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. यावेळेला पहिला चेंडू प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कार्तिक आणि अजित हे दोन फलंदाज. स्वतः अजित मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ऍज अ कॅप्टन, ऍज अ बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधनकारक आहे. अर्धवर्तुळाकार. नितेश कदम अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं जातोय. ही थिंकिंग पॉझिटिव्ह मिस्टर एनकेची आपल्याला पाहायला मिळते. नितेश कदम. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 0. कारण तुम्ही जेव्हा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करता त्यावेळेला नक्कीच तुमचं बेनिफिट तुम्हाला जरूर मिळतं आणि त्याचा खास फायदा मात्र संघाला आणि स्वतःला होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. यावेळेला टॅप केला जातोय अंडरम बॉक्स कॉपी बुक स्टाईल मध्ये. चेंडू निघून जाईल कव्हर पॉइंट मध्ये. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर 1 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं. मध्ये मध्ये स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. अल्पोहार आणि लंच या ठिकाणी आपण पाहू शकतात. चांगले कटआउट्स. 2 साइड स्क्रीन यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय मिस्टर अजित या फलंदाजाने. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 2 या धावसंख्येवर. अजित म्हात्रे यंदाच्या वर्षात प्रथमतः हा रॉकी ग्रुप चषक 2021 मध्ये त्यांचं पदार्पण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केला जातोय परंतु चेंडू या ठिकाणी निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कार्तिकेयच्या खेळीला पूर्णविराम. पहिला धक्का बॅक टू द पॅव्हिलियन. मॅग्निफिसंट कॅच. या ऐकूया आपण या विकेटच्या निमित्ताने एक सुमधुर संगीत. माऊली जीव झाली माऊली. थँक्यू. वेलकम बॅक. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा फक्त फलकावर पाहायला मिळतात. पहिला गडी बाद होत असताना आपण पाहू शकाल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज फसले. या ठिकाणी मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेला. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. विटी लाईन चे खेळाडू कारण हा खऱ्या अर्थानं विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून आपण पाहतो. पालघर जिल्ह्यामधली टॉप 10च्या माध्यमातून ही स्पर्धा ओळखली जाते. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने पॅडल स्वीप केला जातोय. चेंडू निघून जाईल या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रात. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. शक्तीपेक्षा युक्तीचा मात्र या ठिकाणी वापर केला गेला. मनगडीच्या सहाय्याने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि हा चेंडू मात्र यावेळेला चौकाराकरिता आपण पाहतोय. रॉकी ग्रुप चौकार येतोय. 4 धावा.
थँक्यू वेलकम बॅक. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत मिस्टर अजय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा पॉवर प्लेचं बंधनकारक षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि नितेश कदमने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. पहिल्या 5 चेंडूचा जर विचार केला तर 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर फुलटॉस चेंडू होता, परंतु अजितचं मात्र सुंदररित्या मात्र या ठिकाणी पॅडल स्वीप पाहायला मिळाला आणि चौकार निश्चित स्वरूपात पाहायला मिळतोय. पहिल्या षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय विठ्ठलवाडी बी हा संघ जाऊन पोहोचतोय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. अतिशय ग्लॅमर या खेळाला जो क्रेज वाढलाय वाखडण्याजोगे आपल्याला पाहायला मिळतोय. येतानाच प्रवेशद्वार, खूप चांगल्या प्रकारची सजावट मैदानाच्या सभोवताली आपण पाहतो. आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला ऑफ साईडला चेंडू मात्र निघून जातोय. हा न करता करता एक धाव निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी वळाले. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. विठ्ठलवाडी बी वर्सेस आई जीवदानी खोडावीपाडा या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आज विटी लाईन संघाचे 12 खेळाडूंना मात्र या ठिकाणी प्राधान्य दिले गेलंय. कोणाला मात्र राग रुसवा नको, त्यासाठी मात्र 8 संघांऐवजी 12 संघांना प्राधान्य दिले गेलं. प्रत्येकाची इच्छा असते या स्पर्धेमध्ये खेळावं. ऑन साईडला यावेळेला चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला अतिघाई संकटात नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. दीपेश या ठिकाणी मात्र क्रीज सोडण्याच्या तयारीत नाहीये आणि त्याच्यात मात्र या ठिकाणी अजितला मात्र या ठिकाणी की अजित की एका साईडला आपण पाहतो दीपेश, तर दीपेशला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर आशुतोष व्यवहारे त्या ठिकाणी दर्शवत असताना दीपेश या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू द डगआउट. निराश, हताश, हतबल मनाने अजित म्हात्रे, आशुतोष व्यवहारे, विरल नायर हे क्वालिटी दर्जाचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला लाभलेले आहेत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. एक उत्तुंग भरारी घेते. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षात थॉमस डायस या खेळाडू मात्र ती बाईक चा मान मिळवला. आतापर्यंत 28व वर्ष. 28व वर्ष या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतोय. अव्याहतपणे ही स्पर्धा मात्र आपण पाहतो. छोटस रोपटं लावलं 28 वर्षांच्या अगोदर आणि ते आता वटवृक्षाप्रमाणे मात्र वाढलं गेलंय. सुंदर एकी रॉकी ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतो. संकल्प पाटील आणि अक्षय पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. यावेळेला ऑफ साईडला चिफ शॉट आहे आणि ऐन वेळेला चेंडूने मात्र यावेळेला दगा दिला. सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. रॉकी ग्रुप चौकार. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला. फक्त चेंडूला ऑफ साईडला दिशा दिली. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. सॉफ्ट हँड बॉटम हँड नरम हाताने खेळला गेला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय वाईडिश लॉंग ऑफ. 4 धावा येत आहेत. गुड शॉट बाय निखिल. चौकाराने खातं आपलं ओपन करतोय. यावेळेला बॅकलिपचा उपयोग केला. ऑफ साईडला लॉक केला जातोय. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. सुपर टायमिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा. निखिलच्या बॅट मधून दमदार 2 फटके पाहायला मिळतात. एक चौकार आणि एक षटकार. सुंदर खेळी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहतो विठ्ठलवाडी गावातील छावा आणि निखिल याच्या बॅट मधून आल्यात 6 धावा. व्हॉट अ शॉट. वा, ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का? सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शेठ लोक. धन्यवाद रुपेश. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26-26. 25 धावा, 25 रन.
यावेळेला अचानक बाउन्स या ठिकाणी आपण पाहतो, कारण जेव्हा गुडलेन स्पॉट वरून चेंडू यावेळेला पिच होतो त्यावेळेला अचानक बाउन्स ज्यावेळेला जातो त्यावेळेला नक्कीच तो एक फेअर डिलिव्हरी म्हणून ओळखली जाते आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. खडीखडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु 2 देखणे फटके पाहायला मिळाले. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है आणि त्यामधला निखिलच्या बॅटमधून आपण पाहिलं, त्याला प्रमोट केलं आज 4थ्या क्रमांकावर आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज हे भरोशाचे फलंदाज म्हणून ओळखले गेलेत. या अगोदर राहुल द्रविडला आपण पाहिलं असेल, युवराज सिंगला आपण पाहिलं होतं खूप छान पद्धतीने, परंतु जो वर्ल्ड कप झाला त्यामध्ये 13 जणांना मात्र बदललं, 13 खेळाडूंना, परंतु एक सुद्धा भरोशाचा पाहायला मिळाला नाही. अनंत पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, प्रांजल 11चे प्रोप्रायटर, आणि खूप छान पद्धतीने मात्र आमदार चषक विसरणार नाहीत, ते आपल्या स्मरणात मात्र जरूर ती मात्र आठवण साठवून ठेवतील असं आमदार चषक पाहायला मिळाला. अल्पेशजी भोईर असतील, त्यानंतर योगेश गरत, रोहिदास पाटील, अनंत पाटील, महेंद्र भोईर, त्यानंतर शुभम पादे यांचं सुद्धा विशेष सहकार्य त्या स्पर्धेला अंकुश भोईर असतील. मात्र ही सर्व एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळाली होती आणि प्रांजल 11चे अनंत पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत स्वतः इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. माऊली 11 चिखलपाडा या संघातून धावांची गती युवराज पाटील आणि आकाश आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली जाते. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. श्रीकांत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा, स्लिप पॉइंट, त्यानंतर स्लिप मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पुढे घेतला जातोय, मात्र पुढे आणला जातोय, एकंदरीत एक्स्ट्रा कव्हर ला धाडला गेलाय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर श्रीकांत, ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला इनफिल्डच्या वरून 1 बाउन्स, चौकार, ग्रेट टायमिंग, 4 धावा. चौकार येतोय, 4 धावा अजित त्याच्या बॅटमधून आणि विठ्ठलवाडी बी संघ जाऊन पोहोचते फलकावर 29 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला, चेंडू निघून जातोय शॉर्ट क्षेत्रामध्ये. स्लिप पॉइंट या ठिकाणी आपण पाहू शकाल एक घेतला जातोय, त्यानंतर शॉर्ट गली रिजन आपण पाहू शकतायत. स्लिप मिड ऑफ, त्यानंतर मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर खाली क्षेत्र आहे, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ, तो लॉंग ऑफ मध्ये घेतला जातोय. लॉंग ऑन हा मात्र नाहीये, वाईडिश लॉंग ऑन. केवळ ऑन साईडला आपण पाहू शकता ते एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेवर मात्र या ठिकाणी ठाम निर्णय असेल की नसेल, नितेश कदम कोणतीही चुकी करत नाहीयेत. द फिंगर इज गॉन ऑफ अंपायर नाव. मिस्टर आशुतोष व्यवहारे बॅक टू द पॅव्हिलियन. मिस्टर अजित ऍज अ कॅप्टन स्वतः मात्र या ठिकाणी निघून जात आहेत. थँक्यू. युवराज पाटील आम्हाला माहिती देत असताना ब्रिस्बेन गाबाच्या मैदानात मात्र अक्षरशः पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो इंजुरीने त्रस्त होत असताना आपण पाहतो, परंतु पडझड आहे. 16 षटकांमध्ये अजून सुद्धा 80 धावांचा भारतीय संघाला लक्ष असेल. 4 गडी बाद झालेत आतापर्यंत गाबाच्या खेळपट्ट्यांवर. इतिहास रचेल का पाहायचा आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, खडीखडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. आडवा पट्टा हा क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण पाहिलंय कित्येक वेळा धोकादायक ठरला गेलाय. जेव्हा तुम्ही सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा बाळगतील, उराशी स्वप्न ते बाळगतील, त्यावेळेला मात्र एक सरळ बॅटने खेळण्याचा आनंद हा वेगळाच असेल. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. धावसंख्या फलकावर 31 रन्स. ऑफ साईडला खोदून काढला जातोय हा चेंडू. ऑफ साईडला फक्त हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने खेळला गेला होता. एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 32 धावा.
चेंडू फेकून झालेत ते जवळजवळ 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते फलकावर 32 रन. पुन्हा एकदा गोलंदाज श्रीकांत आपल्या गोलंदाजी मार्कवर 88 नंबरची जर्सी परिधान करणारा. 30 यार्ड सर्कल काय मस्त खूप सुंदर पद्धतीने मात्र सजवलं गेलंय. ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. बॅकफुट पंच ज्याला म्हटलं जातं, जंटल पुश केलं होतं, एकदा वर्जित केली जाते आणि 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 रन्स. धावसंख्या मात्र यावेळेला योग्य रीतीने आपण पाहतोय वाटचाल करतात. पहिल्या षटकात नितेश कदम व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत 27 धावा 2 षटकांमध्ये. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी, पाणी प्राशन केलं जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरा सामना क्रमांक तुमच्या डोळ्यासमोर रंगताना तुमच्या भेटीला येतोय. साई स्पोर्ट्स बी आणि माऊली चिखलपाडा या 2 संघांमध्ये एक कडवी लढत, चिंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आणि संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. काटिके टक्कर पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. तदनंतर अमरदीप जलसार बी आणि एन्जॉय चॅलेंजर्स, युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि स्टार बॉयज द्वारकामाई चिखलपाडा आणि डोंगरीपाडा आजचा हा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतोय. 12 संघांना प्राधान्य दिले गेले. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम रॉकी ग्रुप चषक 2021. या आपण जाऊया रुपेश यांच्याकडे. खोडावे गाव सफाला समदे गावान लय बोलबाला. टेंबी खोडावे गाव सफाला समदे गावान लय बोलबाला. कोणी बी आला साथ हाय त्याला सारा गुपियो हाय दिलवाला. बघ्यांची गर्दीन 3 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विठ्ठलवाडी बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज हर्षल आपल्या गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, शफल झाले होते आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. त्रिफळा चित होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. फलंदाज या ठिकाणी बाद होताना हताश निराश मनाने पुन्हा एकदा पॅव्हिलियनच्या रस्त्याला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. थँक्यू. धावसंख्या 33 रन्स 33 धावा. हर्षलने मात्र पहिलीच विकेट या ठिकाणी मिळवून दिली आपल्या संघाला. स्वतःच्या खात्यामध्ये मात्र फर्स्ट विकेट आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज. पंचांकडे दाद. येस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय. ऍब्सोल्युटली प्लम. सुंदररित्या मात्र चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉट वरून चेंडू मात्र या वेळेला मिडलला भेदला असता आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी आपण पाहतो मिसिंग द लाईन पूर्णपणे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. आणि फलंदाज बॅक टू द डग आउट. नाईस डिसिजन बाय आशुतोष देवाल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय जो मदतीचा हात. कारण क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर आर्थिक दृष्ट्या मात्र त्या ठिकाणी चणचण भासत असते आणि त्याची पूर्ण करण्याची मात्र तयारी ज्या दात्यांकडून आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. थोड्याच वेळात मी त्यांचं जरूर या ठिकाणी अनाउन्समेंट करेन ज्यांनी मात्र मदतीचे हात या स्पर्धेला दिलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट.
या बॉल ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. खडेकडे स्ट्रोक खेळला जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉनला तत्पूर्वी येईपर्यंत ॲक्युरेट फेक केली जाते. बॅकअप चांगला मिळतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. युवराज पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 34 धावा 34 रन्स 3 चेंडूचा खेळ झालाय. हॅट्रिकवर होता गोलंदाज हर्षल. सुंदररित्या मात्र गोलंदाजीचं पृथक्करण अचूक टप्प्यावर भेदक मारा, कारण तुमच्याकडे अफाट वेग, चातुर्य आणि दिशा जर असेल या 3 गुणांचा मिलाफ म्हणजेच एक चांगला गोलंदाज. ऑन साईडला सुंदररित्या मात्र चेंडू खूप उंची प्राप्त करतोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिला तर या ठिकाणी झेल सुटतोय. कॉर्डिनेट व्यवस्थित नव्हतं. एकमेकांचं तालमेल मात्र पाहायला मिळालं नाही आणि 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 36 या धावसंख्येवर 36 रन. 4 चेंडूचा खेळ झालाय. चला दोन्ही संघाचे कर्णधार साई स्पोर्ट्स बी आणि माऊली 11 चिखलपाडा. यावेळेला ऑन साईडला दमदार फटका, चेंडूवरती केलाय प्रहार आणि हा आलाय षटकार. सुंदररित्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते बिग ब्लास्ट. टेक्निकली साऊंड सिस्टम कशी असावी बॅट मधून याचं परिपूर्ण मात्र प्रत्युत्तर देत असताना फलंदाज. गुड शॉट. 6 धावा. गावाची वारी इथं बिजारी तिथं बिजारी या बैठीच्या दारी सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुपची यारी सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुपची यारी सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुपची यारी सबसे प्यारी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल 40 एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 40 वर जाऊन पोहोचले गेले. सुपर शॉट. 42 धावा आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर फटका, ब्युटिफुल टायमिंग. 6 धावा साईड स्क्रीनच्या वरून मात्र चेंडू निघून जातोय. काही कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं विठ्ठलवाडी 20 संघाच्या फलंदाजाकडून. खेळाडूचं मात्र या वेळेला वादळ घुंगावलं गेलं निखिल नावाचं आणि सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून अगदी सुंदररित्या आपण पाहतो. रोहनच्या बॅटमधून या धावा खूप मोठ्या प्रमाणात वाहिल्या गेल्या आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली धावसंख्या जाऊन पोहोचते 48 रन. 48 धावा विजयासाठी 49 धावांचं लक्ष असेल आणि टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आमचे प्रतिनिधी दिनेश किनी मॅन फ्रॉम पांजू प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी जात आहेत. 2 संघांमध्ये एक कडवी लढत साई स्पोर्ट्स बी अँड माऊली चिखलपाडा या 2 संघांमध्ये बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळेल. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तत्पूर्वी 2 कर्णधार येईपर्यंत डॉक्टर विश्वास वळवे साहेब 25,000 रुपये, ऍडव्होकेट नवीन गरज साहेब 5,000 रुपये, माननीय श्री अनंतरे माकणे 10,000 रुपये, अजय भोईर केवा रोड 10,000 रुपये, वंशा पाटील टेंबीखोडावे 1,000 रुपये, शंकर गावड टेंबीखोडावे 500 रुपये, हरीश पाटील रोहित पाटील 5,000 रुपये, प्रदीप गावड 2,222 रुपये. ट्रॉफीज सौभाग्यवती सुनंदा सदानंद पाटील प्रथम चषक, डॉक्टर चंदन महेंद्र गरत द्वितीय चषक, कैलासवासी दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार कुणाल पाटील यांच्याकडून तृतीय आणि चतुर्थ, माननीय श्री पिंकेश पाटील 5वे चषक, फलंदाज गोलंदाज कैलासवासी यशवंत गावड यांच्या स्मरणार्थ माननीय श्री राजेंद्र गावड खोडावीपाडा, मॅन ऑफ द सिरीज शांती अवॉर्ड मुंबई यांच्याकडून आपण पाहतोय. तदनंतर जर आपण पाहिला स्वयं डीजे मंडप डेकोरेटर्स टेंबी खोडावे, जनरेटर रोहित पाटील रोहन, पीस साठी माती हितेन मात्रे दादा, पीस साठी पाणी विनोद पाटील दहिश गावड, बिस्लेरी पाणी 6 दिवस गायत्री स्पोर्ट यांच्याकडून आपण पाहतो. तदनंतर ड्रोन कॅमेरा शुभम पाध्ये यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. केबल नेटवर्क सतीश पाटील अजय यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. शीट माणूस स्टँड 50,000 रुपये आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने मात्र प्रत्येकाच्या मदतीचे हात या पण दोन्ही संघाचे कर्णधार या मंगेजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. दिनकरजी पाटील टेंबी खोडावे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2,010 रुपये आलेले आहेत. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करत आहेत. खूप खूप धन्यवाद. हॅलो
तर टॉस केला जातोय मंगेजी पाटील यांच्या शुभ हस्ते. माऊली 11 चिखलपाडा वर्सेस साई स्पोर्ट सरवली ब या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तर श्रीकांत भोईर हेड इज द कॉल. यस, हेड येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी मंगेजी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आदरपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर टॉस मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहतोय. टॉस जिंकलेला आहे माऊली 11 चिखलपाडा या संघाने. श्रीकांत भोईर, काय निर्णय असेल? प्रथम जर बघितलं दोन सामने या ठिकाणी झाले तर 50च्या खाली स्कोर आहे. तर प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे. तर क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखलं जाईल? 38-40च्या मध्ये त्यांना मी रोखण्याचा प्रयत्न करेन, कारण समोरची टीम सुद्धा चांगली आहे. तर त्या हिशोबाने आमचे गोलंदाज सुद्धा चांगले आहेत. तर कोणावरती जास्त विश्वास असेल? 4 भरवशाचे गोलंदाज. तर निलेश पाटील आहे, आनंद आहे, अशोक आहे, तसेच जितेंद्र आहे. 4 गोलंदाज आमचे ट्रम्प कार्ड असतील. आणि एकंदरीत या रॉकी ग्रुप चषकाबद्दल, आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर प्रत्येक वर्षी हे चांगलंच असते आणि आज योगायोगाने या मैदानावर मला खेळण्याचा आनंद मिळतोय. मला एक खरोखर भाग्य वाटते, कारण रॉकेट ग्रुपमध्ये खेळणं हा एक प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास असतो का त्या मैदानात जाऊन खेळावं, माझं परफॉर्मन्स दाखवावं, आणि तो वेळ मला या ठिकाणी मिळाला. खरोखर आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करेन, कारण भरपूर या ठिकाणी टुर्नामेंट होतात. प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी घेऊन यायचा प्रयत्न असतो. यावेळेस आपण बघत आहात, यावेळेस शेठ माणूस हा नवीन प्रवीण त्यांनी या ठिकाणी बनवला आहे. हे कुठेतरी नाविन्य त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या ठिकाणी असते. तर त्यांच्यासाठी खरोखर शुभेच्छा व्यक्त करेन. नक्कीच चांगलं मत नोंदवलं जात आहे. तर आम्ही बोलतोय राजू पाटील यांच्याकडे. राजू भोईर, तर साई स्पोर्ट सरवली बी संघाने जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. तर आता मात्र टॉस तुमच्या मनाच्या विरोधात आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल? 50+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि ते ट्रम्प कार्ड फलंदाज कोण असतील? निलेश आहे, तेजस, अमोल आणि मंगेश. आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी काय म्हणशील? वेल अँड गुड. खरोखर चांगली प्रतिक्रिया दोन्ही संघ नायकांनी नोंदवलेली आपण पाहतोय. तर टॉस आपण पाहिलं तर माऊली 11 चिखलपाडा विनिंग द टॉस अँड वी डिसाइड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोदजी शेडगे. धन्यवाद. माझं वर्क तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्यावं माझं वर्क तरतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा भरील नेशिलता नीलसागरी दुनियेची सफर देशीलता. नको बघू समनी थँक्यू डीजे. स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ लक्ष ठेवलं गेलंय ते 49 धावा, 49 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळतील. माऊली 11 चिखलपाडा ऑन द टॉस अँड सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओर द विकेट उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं निळाला, बाकीचं काम पंचांवर सोपवलं मिस्टर अजित मात्रे. या ठिकाणी वाईटचा इशारा करताना एक धाव संख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला होता. 49 रनचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक फलंदाज बाद झाला तो अजयच्या स्वरूपात.
शून्यावर बाद होताना नितेश आणि संजय हे दोन फलंदाज आहेत। रॉकी ग्रुप चषक 2021 टेंबी खोडावे। अप्रतिम गुड डिलिव्हरी। धावसंख्येत जर आपण पाहिले तर धावसंख्या 0 आतापर्यंत खातं खोललेलं नाहीये। ज्या पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहतो संजयला हे चेंडू समजलं नाही आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत। सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकाल। रॉकी ग्रुप चषक आलेल्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत। ऑफ साइडला सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होताना, कारण या अगोदर चेंडूवर प्रेशर जे आलं ते मात्र या ठिकाणी रिलीज करण्याचं काम केलं गेलं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतो डिस्टन्स क्लिअर होत नाहीये। फलंदाज या ठिकाणी बाद होताना पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज सुद्धा काहीच करू शकले नाहीत आणि दोन फलंदाज बॅक टू द डगआउट। काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैरा हत्ती झालं जी, सैरा हत्ती झालं जी, सैरा हत्ती झालं जी। तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर विपुलचा हा चेंडू नितेश कदम खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, खूपच बाहेर असल्या कारणाने वाईटचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 3। या धावसंख्येवर एक लांब लचक षटक, कारण या षटकामध्ये 2 वाईट आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत 5 चेंडूचा खेळ समाप्तीवर झालाय। 28वं वर्ष या स्पर्धेचं, यावरून आपण कल्पना करू शकता कितीही अत्यंत दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते। यावेळेला मात्र सुंदररित्या चेंडूला यावेळेला क्रॅकिंग शॉट, सुपर टायमिंग, चेंडू निघून जाईल। 4 धावन करता एंड ऑफ द ओव्हर। रॉकी ग्रुप चौकार। सात धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा। यानंतर साई स्पोर्ट्स सरावली बी वर्सेस माऊली 11 चिखलपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने हा नियम प्रत्येकाने मात्र फिट ठेवा। चक्क गोलंदाज चालणार नाहीये, अन्यथा 3 धावांसहित त्याला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल आणि या स्पर्धेत त्याला बंदी 12th मॅन 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी असेल, याची दखल घ्यायची आहे। षटक क्रमांक दुसरं घेऊन येत आहेत मिस्टर कार्तिक। यावेळेला पहिला हा चेंडू जर आपण पाहिला तर वाईटचा इशारा या ठिकाणी येत असताना आपण पाहू शकतायत। वाईटच्या इशाऱ्याने एकदा वर्जित केली जाते। 41 धावा होऊ शकतील, मी करेन, कारण यशाचा सोपा मंत्र आहे 2 वाक्य, मी हे करू शकतो, मी हे करणारच। या गोष्टी खूप मायने राखतात। पुन्हा एकदा गोलंदाज राईट ऑफ द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होताना, तेवढं तुमच्यात कॅपेबिलिटी पाहिजे। व्यवस्थित चेंडूपर्यंत येणं, क्रिकेटचा खेळावरचा दृष्टिकोन। ऑफ साइडला बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, मिसफील्डचा फायदा मिळतो। यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखण्याचा मनसुबा जरूर होता, परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीत आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर प्रतिस्पर्धी संघाची आई जीवदाने खोडावे पाडा या संघाची 9व्या धावसंख्येवर। अजून सुद्धा 40 धावांचं लक्ष असेल आणि या 40 धावा तुम्हाला परफेक्टली कराव्याच लागतील, कारण चेसिंग कंपल्सरी आहे।
खूप छान पद्धतीने ही स्पर्धा महिला कक्ष सुद्धा आपण पाहू शकाल. जे या गावातून मात्र दुःखाचा डोंगर कोसळला ते मात्र देवाज्ञा झाली, त्यांचं सुद्धा आपण कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला खोलवर चेंडू होता, ड्राईव्ह केला जातोय, ऑन दी अप खेळला जातोय, एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10 धावा. कारण जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा तुम्हाला मात्र एक एक रन्सला प्राधान्य द्यावं लागतं. कारण क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास म्हणजे एक एक धाव, क्रिकेटमधील खेळाडूंचा एक एक धाव म्हणजेच प्राणवायू, क्रिकेटमधील खेळाडूंची एक एक धाव म्हणजे ऑक्सिजन. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल ऍज अ बुलेट प्रमाणे. 4 धावा. मैं नाचू आज छम 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 छम. Raindrop bouncing, my heart is announcing, God, you take me. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 धावा या फलकावर. हर्षलच्या बॅटमधून हा मात्र एक चौकार येताना मिस टायमिंग जरूर झाला होता, परंतु डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होत असताना 4 धावांकरता. पुन्हा एकदा गोलंदाज राईट उर्ध्व विकेटचा मारा कार्तिक टू हर्षल. यावेळेला खोलवर चेंडू, पुन्हा एकदा मात्र मनगडेच्या साहाय्याने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 रन्स 15 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. विजयासाठी 34 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ विचार केला तर अजून सुद्धा आपण पाहू शकाल की 16 चेंडू आहेत आणि 16 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय की जवळजवळ 34 धावा. 16-34चं समीकरण. 16 balls remaining and 34 runs required to win by आई जीवदानी खोडावे पाडा टीम. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि हा आला षटकार. 6 धावा. Bravo, DJ, bravo, DJ, bravo. Champion, 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 champion. धावांची गती 21 धावा. सुपर टायमिंग. यावेळेला पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, पंचांनी नाकारलं कारण लेग स्टंपला मात्र या ठिकाणी भेदला गेला असता त्याच्या बाहेर आणि त्याकरिता मात्र लेग बाईचा इशारा. धावसंख्येत भर. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 22. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 27. 12 चेंडू 27 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. खरी किरीटा परी किरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा किती रहरा करता शिवाजी राजा गौला तारा किती रहरा करता शिवाजी राजा. थँक्यू. खूप छान मात्र गाणं. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणारा एकच राजा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 27 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 27 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. कार्तिक यांनी मात्र गोलंदाजी हाताळली. 4 चेंडू व्यवस्थित मात्र हाताळले गेले होते, परंतु 5व्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 27 धावा. गोलंदाजी मार्कवर मिस्टर रुपेश गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. नितेश कदम एका साईडला आपण पाहू शकाल, NK तर एका साईडला आपण पाहतोय हर्षल. चला घाई करा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. पंच वॉर्न करतायत त्या ठिकाणी. विठ्ठलवाडी बीज संघ पुन्हा एकदा मात्र सज्ज होताना या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मिस्टर रुपेश टू नितेश.
वेळेला टॅप केला जातोय, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि यावेळेला सेली मिड ऑफला कोणतीही चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. चेंडू 1 धावांकरता हा मात्र 1 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल 23 धावा. चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 26 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट उर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. तग लावून राहिले दोन्ही फलंदाज. हर्षल आणि नितेशचं मी कौतुक करेन. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. सक्सेसफुल होईल का तर नाही. डीप मिड विकेटला कोणतीही चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. हर्षल बॅक टू द डगआउट. DJ next. नवीन फलंदाज मिस्टर संकेश यावेळेला येत असताना आपण पाहतोय स्वतः कर्णधाराची भूमिका कशा पद्धतीने बजावेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. परंतु जिम्मेदारी उचलली ती नितेश कदम या फलंदाजाने. कारण आयुष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध आहे मित्रांनो, ते म्हणजे कष्ट. आणि तुम्हाला ते कष्ट घ्यावेच लागतील. ह्या वेळेला कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. शॉर्ट गली रिझन मध्ये फेकी येते. धावचितच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी नितेश कदम. एक बिग विकेट. बॅक टू द डगआउट. धावांची गती 23 रन्स 23 धावा. रॉकी ग्रुप चे आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय संतोजी मामा यांचा आज जरूर शुभ दिवस. त्यांच्या परिवारात कन्यारत्न मात्र जरूर संतोष मामा यांना प्राप्त झाली आज आपण पाहतो आणि खूप सुंदर दिवस आहे. त्यांना हार्दिक शुभेच्छा असतील. बॅटची एज फर्स्ट स्लिप वरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा तीच दशा आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने मात्र यस नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम पाहायला मिळत नाहीये. संकेश एका साईडला मात्र या ठिकाणी पडझड करतोय. स्वतःच्या डोळ्यासमोर पाहतो की 2 धावचित फलंदाज बाद झालेत. परंतु इथे तग लावून कोण राहील. कारण चेंडू युवराज पाटील आम्हाला दर्शवतात की चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. येणारे चेंडू 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 26 धावा. थँक्यू डीजे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये हुशाल या फलंदाजासाठी. 1 धावेसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. शुभम पाध्ये एसपी बॉयज चे प्रोप्रायटर. षटकार आणि चौकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. एक एक रन्स किती इम्पॉर्टंट आहे हे मात्र दर्शवतील. विशाल एका साईडला आपण पाहतोय हे नितांत प्रेम आहे. ते एसपी बॉयज प्रोप्रायटर शुभम पाध्ये यांचं. ते मात्र पारितोषिक लावत नाहीयेत तर ऊर्जा देतात त्या खेळाडूला. 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 26 धावा. सुंदर सामना. एक जर षटकार आला या ठिकाणी तर नक्कीच सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र हुशाल काहीच करू शकलं नाही. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय की जवळजवळ 26 धावांचं लक्ष्य. काही गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी रुपेशच्या माध्यमातून केलं. आपल्या बोटांतील जादू, सहजता, सुंदरता या विविध पैलूंचं मात्र मिश्रण या ठिकाणी पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट बॉलिंग. धावांची गती 23 रन्स 23 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. सुपर बॉलिंग. फक्त 1 धाव खर्च करतायत रुपेश. काही कमालीची गोलंदाजी.
यावेळेला डबल माइंड मध्ये होते संकेश. पायाचं आहे, डायरेक्ट हिट होईल का? आणि यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. संकेश मात्र या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः रिॲक्शन त्यांची या ठिकाणी आपण पाहू शकाल. संकेश बॅक टू द डगआउट. विश्वास होता संकेशला मात्र या ठिकाणी मी मॅच मात्र या ठिकाणी कलाटने मिळवेन, परंतु ज्या बॅटने आपल्याला मात्र आज नाव दिले त्याच बॅटचा कधीही अपमान करू नका क्रिकेटच्या दुनियेमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहतो जवळजवळ 23 रन्स. एक धाव फक्त या ठिकाणी खर्च केली रुपेश. काय कमालीची गोलंदाजी, विलक्षण कामगिरी. क्रिकेटच्या जगतात जर आपण पाहिलं तर खास आदराने नाव कोणाचं घेतलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये तर कोचिवडे संघाचा नितीन कोळी. ज्या बॅटची पूजा करायचा रोजच्या रोज पाहायला मिळायचं, त्याचा उदरनिर्वाह सुद्धा पाहायला मिळाला नितीन कोळी. आणि खूप छान पद्धतीने चिन्या या नावाने ज्याला जास्तीत जास्त पसंती मिळाली. नारंगीचं मैदान कोण विसरेल. त्यांनी सांगितलं की ज्या बॅटने आपल्याला जरूर नाव दिलंय, आज गावाचं नाव, स्वतःचं नाव, तालुक्याचं, जिल्ह्याचं, तर त्या बॅटचं मात्र आपण जरूर सन्मान करणं खूप गरजेची गोष्ट आहे. कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 23 रन्स, 23 धावा. गोलंदाजी मार्कवर चांगले स्टँड. आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत, जे युट्यूबच्या माध्यमातून सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, वॉच करतायत, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. वरचा जर पडदा जर आपण पाहिला तर हिरवा एकंदरीत ज्या पद्धतीने आपण पाहतो आकाशी कलर, अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय प्रदर्शन दाखवले विठ्ठलवाडी बी संघाने. अप्रतिम. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. जर तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करायची आहे तर तुम्हाला टॅलेंट दाखवणं खूप गरजेची गोष्ट. चेंज ऑफ पेस, व्हेरायशन आताच्या काळामध्ये तुम्हाला वाचायचं असेल फलंदाजांपासून तर या अशा चेंडूची उत्क्रांती करावीच लागेल. टप्पा अचूक पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळाला. धावांची गती मात्र स्थिरावली गेले. धावसंख्या स्कोरबोर्डवर जर आपण पाहिली तर एकंदरीत 23 धावा, 23 रन्स. 23 वर मात्र या ठिकाणी सिग्नल काही अजून पुढे जाण्याचं मिळत नाहीये. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. साईड स्क्रीनच्या अगदी या ठिकाणी मिडल इंगला चेंडू मात्र निघून जातोय. चांगला फटका होता. 4 धावा येत आहेत. गुड शॉट. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा, 27 रन्स. ऑन साईडला फ्लिक केला जातोय. मनगडीच्या साहाय्याने चेंडू जलद गतीने निघून जाईल. 4 धावांकरता बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. रॉकी ग्रुप चौकार. यस, पंच काय दर्शवत आहेत. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेला आहे. मॅच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. धावांची गती फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ते 31 रन्स. चेंडू आहेत आता मात्र 2 आणि 2 चेंडूमध्ये 18 धावा. सिम्बॉल जे आपल्याला पाहायला मिळतं सुंदर पद्धतीने मात्र सजवलं गेलंय. ते आदरणीय रामजी गावड, रवींद्र गावड, मिलिंद गावड या त्रिमूर्तींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. दरम्यान वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच आपल्या डोळ्यासमोर रंगताना. साई स्पोर्ट्स सरावली बी वर्सेस माऊली 11 चिखलपाडा. यावेळेला पहिला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त ड्राईव्ह केला जातोय. स्लिम्ड ऑफ क्षेत्रामध्ये एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 धावा, 33 रन्स. एक चेंडू आणि 16 धावा फक्त. आता मात्र यावेळेला व्यवस्थित चेंडू जर फेकला तर जरूर विजयाचा शिक्कामोर्तब पाहायला मिळेल. यावेळेला जवळजवळ विजयाचा सुगंध दरवळला गेलाय. अप्रतिम विठ्ठलवाडी बी चौकार येतोय. ऑफिशियल या ठिकाणी कॉल येत असताना आशुतोष व्यवहार यांच्याकडून चौकाराने तुषार भोईर यांचं स्वागत आमच्या मुख्य मंचावर. धावांची गती फलकावर या ठिकाणी आपण पाहिली तर एकंदरीत 37 अर्थातच 11 धावेने पराभूत झालाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रतिस्पर्धी संघ आई जीवदानी खोडावेपाडा. चला आई जीवदानी खोडावेपाडा संघ आपण शेक हँड करायचंय. शेक हँड करूनच मात्र
या स्पर्धेला आपण निरोप घ्या, कारण हा या स्पर्धेचा रूल आहे. आणि मोठमोठ्या स्पर्धेत आपण पाहिलंय जेव्हा शेक हँड केलं जात नाही त्यावेळेला पॅनलाइज अगदी मात्र पुढच्या वर्षात पाहायला मिळते. त्या संघाला मात्र बंदी आणली जाते. हे आपण स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषकामध्ये परी 11 या संघाला